हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. तर आता आहे आषाढी एकादशी आणि त्यासाठी मी इथे घेऊन आलेली आहे शेंगदाण्याची आमटी. तर त्यासोबतच मी इथे डोसे घेतलेले आहे, साबुदाणा आणि भगरचे डोसे आहेत. तर आमटी कशी बनवायची, तर त्यासाठी लागणारे इथे साहित्य आहे. 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, बघू शकतात. आणि ते शेंगदाणे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ आहे आणि 5 ते 6 हिरवी मिरची आहेत. शेंगदाणे मी एका कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आणि मंद आचेवर इथे शेंगदाणे आपल्याला एकदम लालसर भाजून घ्यायचे आहे. त्यामध्येच ही हिरवी मिरचीसुद्धा ॲड करायची आहे. हिरवी मिरची मी इथे कट करून घेतलेली आहे. बघू शकतात, हिरवी मिरची आणि शेंगदाणे इथे छान भाजत आलेले आहे. मिरचीसुद्धा व्यवस्थित भाजलेली आहे. अशाच प्रकारे मिरची इथे भाजल्या गेली पाहिजेत आणि शेंगदाणेसुद्धा इथे असेच आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे. वाटलंच तर तुम्ही त्यावरची साल, शेंगदाण्यावरची साल काढून टाकू शकतात. शेंगदाणे एकदम व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे. आता आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि थंड करायला ठेवायचे आहे. बघू शकतात. तर शेंगदाणे आता इथं थंड झालेले आहेत आणि मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. हे जे आहे शेंगदाणे, मिरची, आपल्याला आता याचं वाटण करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं आहे चवीप्रमाणे, कारण जेव्हा आपण शेंगदाणे काढतो हे मीठ त्या शेंगदाण्याला, आमटीला व्यवस्थित लागलं जातं. आता इथे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे. बघू शकतात, अशा प्रकारे इथे वाटून घ्यायचं आहे. एकदम छान असं वाटलं गेलेलं आहे चोपडं. आता इथे आपल्याला आमटीला फोडणी द्यायची आहे. तर इथे 1 ते 2 उबळी तेल घेतलेलं आहे. कढई व्यवस्थित तापलेली आहे. तेलही तापलं की लगेचच हे वाटण त्यामध्ये ॲड करायचं. छान तडका बसतो या फोडणीला. बघू शकता, अशा प्रकारे तेलही छानपैकी वरती आलेलं आहे. यामध्ये थोडं पाणी ॲड करूया. एवढंच पातळ ठेवायचं आहे, जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि पातळही नाही आहे. बघू शकता, अशा प्रकारेच ही. आणि यामध्ये आता थोडं मीठ ॲड करू. मीठ पहिलेही घेतलेलं होतं पण थोडं कमी वाटलं म्हणून आणखी ॲड केलं. आणि इथे मस्तपैकी आमटी आपली उकळून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनटं याला पहिले मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायचा आहे. मग गॅस थोडा मीडियम करायचा आहे, मीडियमपेक्षाही कमी करायचा आहे. आणि 5 ते 10 मिनटं इथे आपली आमटी जी आहे ती उकळून घ्यायची आहे. म्हणजे आमटी चांगली कढली की त्याला चव चांगली येते. चला, तर आता आपली आमटी रेडी आहे. ताट आपण सर्व करून घेऊया. उपवासाचं ताट इथे मी घेते आहे. सोबत मी आमटीसोबत इथे डोसे घेतलेले आहे, साबुदाणा आणि भगरचे डोसे. इथे दही घेतलेलं आहे. तर आमटी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की तुम्हाला ही उपवासाची आमटी कशी वाटली.